टायगर चषकाचा नारायणगाव संघ विजेता तर घुलेवाडी संघ उपविजेता. चारही क्रिकेट संघांना मान्यवरांच्या हस्ते छत्रपती चषक आणि बक्षीस देऊन गौरव. आमदार अमोल खताळ पाटील, युवा मंच आणि बाबा पॅटर्न निळवंडे आयोजित टायगर चषक क्रिकेट स्पर्धेत नारायणगाव येथील आरजे ग्रुप क्रिकेट संघ विजेता तर घुलेवाड येथील क्रिकेट संघ उपविजेता ठरलेला आहे. तृतीय क्रमांक टाकळी ढोकेश्वरचा क्रिकेट संघाने तर चतुर्थ क्रमांकाचे मंचर क्रिकेट संघाने स्थान पटकवलेलं आहे आणि या चारही संघांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते छत्रपती चषक आणि रोख स्वरूपात बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आले. संगमनेर तालुक्यातील निळवंडे येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर 6 फेब्रुवारी ते 10 फेब्रुवारी 2026 असे 4 दिवस टायगर चषक क्रिकेट स्पर्धेचे आमदार अमोलभाऊ खताळ पाटील, युवा मंच आणि बाबा पॅटर्न निळवंडे यांच्या संयुक्त विद्यमाने शिवाजी बाबा आहेर, निखिल बिडवे आणि आकाश गायकवाड यांनी पहिल्यांदाच या वर्षी क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले होते. या टायगर चषक क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते करण्यात आले होते. या क्रिकेट स्पर्धेसाठी अहिल्यानगर आणि पुणे जिल्ह्यातील 16 क्रिकेट संघांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकाचे आमदार अमोलभाऊ खताळ पाटील, युवा मंचच्या वतीने 71,000 रुपयांचे बक्षीस नारायणगाव येथील आरजे ग्रुप क्रिकेट संघाने पटकावले. शिवसेना जिल्हा संघटक विठ्ठल घोरपडे यांच्या वतीने द्वितीय क्रमांक 51,000 रुपयांचे बक्षीस घुलेवाडी क्रिकेट संघाने पटकावले. भाजपचे नवनाथ कानकाटे यांच्या वतीने तृतीय क्रमांक 41,000 रुपयांचे बक्षीस निलेश कंस्ट्रक्शन मंचर या संघाने पटकावले आणि भाजपचे आश्वी मंडल अध्यक्ष गोकुळ दिघे आणि भाजप उपाध्यक्ष संदीप घोगे यांच्या वतीने देण्यात आलेले चतुर्थ क्रमांकाचे 31,000 आणि चषक टाकळी ढोकेश्वर क्रिकेट संघाला देऊन गौरवण्यात आले. मॅन ऑफ द सिरीज, मॅन ऑफ द मॅच, फायनल राजू पाटे, उत्कृष्ट गोलंदाज गणेश रोमन, उत्कृष्ट समाजलोचक अनिल बेलोटे, अंपायर अमित पंडित आणि रवींद्र बैटे यांना रोख बक्षीस आणि सन्मानचिन्ह देऊन आमदार अमोल खताळ यांच्या पत्नी नीलम खताळ, शिवसेना जिल्हा संघटक विठ्ठल घोरपडे, तालुका अध्यक्ष राजेंद्र सोनवणे, सरपंच शशिकला पवार, उपसरपंच भाऊसाहेब आहेर, बाबा पॅटर्न अध्यक्ष तथा तंटामुक्तीचे अध्यक्ष शिवाजी आहेर, नवनाथ कानकाटे, सामाजिक कार्यकर्ते रवींद्र दिघे, गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर अजिंक्य वरपे, ज्येष्ठ मार्गदर्शक प्रकाश पवार, तंटामुक्ती उपाध्यक्ष राजेंद्र वारे, मुख्याध्यापक रमेश निघुते, कुबेर बाजारचे संचालक आणि शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष दत्तात्रय आहेर, ज्येष्ठ मार्गदर्शक शिवनाथ आहेर, रवींद्र पवार, भाजप नेते विजय पठाडे, पप्पू धारणकर आदी मान्यवरांच्या हस्ते सर्व विजेत्या संघांना टायगर चषक आणि रोख रक्कम देऊन सन्मानित करण्यात आले. की त्यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी हे पारितोषिक देणार आहोत. भगवान लोकनियुक्त विद्यमान सरपंच उषाताई रवींद्र दिघे यांच्या हस्ते मात्र या ठिकाणी हे पारितोषिक येते. त्यानंतर बेस्ट बॅट ऑफ द टुर्नामेंट साठी ट्रॉफी देतोय. साठी त्यांना या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार सन्माननीय दत्तात्रय हार्डवेअरचे सर्व यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी ते वा. त्यानंतर दुसरे अंपायर आपण पाहिलं गेलं वा. त्यानंतर आपण पाहिलं या स्पर्धेमध्ये अगदी आपण पाहिलं आपण या वातावरणामध्ये रंग भरला. अतिशय सुंदर असं समालोचन आणि अतिशय उत्कृष्ट असं या ठिकाणी पंचाचं काम, तसेच उत्कृष्ट समालोचकाचं काम. रे बेल्डे सर हे मात्र सत्कार स्वीकारतील. टाळ्या वाजव वापरलो. वा, किती सुंदर वाटतंय. त्यानंतर आपण पाहिलं गेलं तर आपण पाहिलं या स्पर्धेमध्ये आज क्रिकेट क्षेत्रामध्ये मंचर रुपये 41,000 आणि भव्य ट्रॉफी. तर आपण पाहिलं मान्यवरांच्या शुभ हस्ते खऱ्या अर्थानं हे सुशांत दादा जाधव अँड कंपनी, रामदास सोनके सर, त्यांचा परिवार हे मात्र बक्षीस इथे स्वीकारतात. आपण ताई असतील, घोरपडे साहेब असतील, शिवसेना ताईंच्या शुभ हस्ते बक्षीस दिले जात आहे.
टाळ्यावाजव चला मानली वा. आणि त्यानंतर आपण पाहिलं गेलंय माननीय आमदार श्री अमोल खताळ पाटील प्रथम वर्षीचा ठरलेला महाविजेता 71,000 आणि भव्य दिव्य ट्रॉफी मान्यवरांच्या शुभ हस्ते बक्षीस ते मात्र बहाल केले जात आहे. 2 दिवसामध्ये या स्पर्धेचा सर्व आयोजक तुम्हाला पेपरमध्ये पाहायला भेटेल याची खऱ्या अर्थानं नोंद घ्यायची आहे. टायगर चषक गेल्या 4 दिवसापासून आयोजित जो कार्यक्रम, खर तर तुमच्या सगळ्यांचे लाडके भाऊ आमदार झालेत, हा आनंद कसा व्यक्त करायचा म्हणून बाबा पॅटर्ननी जो काय बाबा पॅटर्न आयोजित निळवंडे टायगर चषक 2026 वर्ष पहिले निळवंडे गावात, या छोट्या गावात, जसं भाऊंनी म्हटल्याप्रमाणे छोट्या गावात ते म्हणतात ना मूर्ती लहान पण कीर्ती महान, तसं कार्य करून दाखवलं. खरंच 6 तारखेपासून 6 तारखेला याचा शुभारंभ झाला आणि आज सांगता जे बक्षीस समारंभासाठी मला आयोजित केलं त्याबद्दल बाबा पॅटर्न आणि त्यांचे सर्व आयोजक नियोजक टीमचं मनापासून आभार मानते. आणि या चषकासाठी ज्या ज्या संघांनी सहभाग घेतला त्या संपूर्ण संघाचं पण अभिनंदन करते. कारण की प्रत्येक जण तेवढाच एक एक बॉल, प्रत्येक चेंडू खूप हिमतीने खेळत असतो, पण हार जीत चालू असतं. हारले तर कोणीच नाही, कारण की हारलो म्हटलं तर बक्षीस भेटत नाही. पण जरी चौथा, तिसरा, दुसरा असा क्रमांक आला, या सगळ्यांचेही मनापासून खूप खूप अभिनंदन करते. जे काही नारायणगाव, शिरूर, टापी, ढोकेश्वर, घुलेवाडी संघ त्यात, आणि सांगायला आनंद असा की साकूर पठार भागाचं जे भूषण होतं आपलं स्वर्गीय शेखर भाऊ शेळके, त्यांच्या स्मृतीस, म्हणजे जरी आज शेखर भाऊ आपल्यात नाहीये पण त्यांच्या आजूबाजूच्या परिसरातील टीम आणि पठार भागातील टीम आणि हे नारायणगाव म्हणजे सर्वच टीम त्यांचा आदर्श ठेवून आज कुठेतरी पुढे चाललेत, याचा आपल्या सगळ्यांना अभिमान आहे. आणि अशाच संधी आतापर्यंत क्रिकेट म्हटलं की क्रिकेट हे फक्त टीव्हीत बघायला दिसायचं की इंडियाची टीम, बाकी ऑस्ट्रेलिया टीम, इंग्लंड टीम, न्यूझीलंड टीम, तो आनंद वाटायचा. पण आज कुठंतरी बरं याच्याही नंतर पलीकडे राज्यस्तरीयच्या टीम म्हणजे तालुका लेवललाच टीम जायच्या, पण आता जसे भाऊ आमदार झाले तसे प्रत्येकाला वाटतं की आमच्या गावात सुद्धा आमदार चषक झालं पाहिजे, आपल्या गावात सुद्धा क्रिकेट झालं पाहिजे. तर नक्कीच ही खूप छान संधी आहे. आपले जे मुलं, आपल्या मुलांना जी आवड आहे क्रिकेटमध्ये जाण्याची, त्या आवडीसाठी जे असे चषक भरवतात त्यातूनच मुलं आपले घडणार आहेत आणि पुढे पुढे त्यांना संधी भेटणार आहे. बाबांचं कार्य, बाबा पॅटर्न खूप छान. तुमची टीम म्हणजे जरी तुम्ही ते आयोजन केलं पण तुमच्या मागचे जे हात आहेत त्यांनी भरपूर कष्ट घेतले त्यामागे, बरोबर ना बाबा? तर तुमच्या या टीमचे, कारण की कुठलाही कार्यक्रम करायचं म्हटलं ती जागेपासून सगळं नियोजन करावं लागतं. कारण की क्रिकेटचं मैदान एक असं मैदान आहे की ती मोठं पाहिजे असतं आणि त्या मैदानापासून तिथली ती ज्या टीम आहे त्या टीमचं सर्व नियोजन करणं तितकं सोपं नाही. या सगळ्या गोष्टी म्हणजे छोट्यातल्या छोट्या गोष्टी फार समजून घेणं आणि त्या टीमला देणं आणि त्यासाठी सर्व जे आयोजन नियोजन आहे हे पहिलं वर्ष असून सुद्धा इतकं छान इथलं दिसून आलं. नक्कीच पुढच्या वर्षी याच्याही पेक्षा छान आयोजन बाबांचं आणखी राहील, डबल आयोजन नक्कीच. आणि या ठिकाणी हा 4 दिवसाचा झाला, पुढच्या वर्षी आणखीन आठवड्याभराचं 15 दिवसाचं चषक. आणि नक्कीच बाबांना मी हेही सांगू इच्छिते की त्या 15 दिवसात निळवंडे गावात फार छोटी छोटी मुलं आहे, त्यात कुठेतरी एक दिवस या छोट्या मुलांचं सुद्धा नक्कीच आयोजन नियोजन करायचं. ते एक दिवस क्रिकेट खेळतील म्हणजे कुठेतरी त्यांनाही आज जे बॉल साठी भांडतायत सगळे की बॉल पाहिजे बॉल पाहिजे, पण त्यांना त्या बॉलचं महत्व काय असतं हे खेळल्यानंतर कळल. म्हणून त्यांच्यासाठी सुद्धा तुम्ही एक संधी द्या आणि एक दिवस त्यांच्यासाठी ठरवा. कारण की आता हे इथं आलेले जरी एवढे मुलं दिसत असतील पण माझ्या मते अजून एवढेच डबल मुलं सुद्धा गावात असतील, तर अशा मुलांसाठी सुद्धा संधी द्या. अच्छा, जे बाहेरच्या टीम आल्या ते खेळून गेल्या
आणि गावच्या मुला मुलींच्या टीम आहेत त्याही खेळून गेल्या आणि कुठेतरी ह्या छोट्या बाल गोपाळांना आता आशा लागली तर तेही सुद्धा नक्कीच, जरी आज मैदान इथे आजचा दिवसापुरता सामना राहिला पण हे मैदान असं राहील की वर्षभर खुलं झालंय आणि खुलं मैदान म्हणजे आणि नाव पण त्याला छान दिले छत्रपती शिवाजी महाराज मैदान. म्हणजे कुठेतरी ज्याप्रमाणे छत्रपती महाराजांचे मावळे प्रॅक्टिस करायचे, छत्रपती महाराजांचे मावळे ज्याप्रमाणे महाराजांना पाठिंबा देण्यासाठी लढाईच्या तयारीसाठी ज्याप्रमाणे त्यांची तयारी चालू असायची त्याचप्रमाणे निळवंडे गावचे हे मावळे सुद्धा इथे तयारी करतील आणि इथं मनसोक्त आनंद घेतील आणि खेळतील. अशा मैदानामुळे जे मुलं आज मोबाईल मध्ये गुंतलेले आहे ते मुलं सुद्धा मोबाईल सोडून, मोठे माणसं सुद्धा मोबाईल सोडून याचा आनंद घेतील कारण की ही काळाची गरज आहे. आज आपण बघतो आपलं आरोग्य हे फार वेगळ्या पद्धतीने चाललेलं आहे. ह्या खाण्यापिण्याच्या पद्धती बदलल्यामुळं, हायब्रिड खाण्यामुळं आणि जीवनक्रम हा कमी झालेला आहे, माणसाचं आयुष्य कमी झालं आहे. पण असंच मैदान प्रत्येक गावोगावी जर उपलब्ध झालं तर तिथल्या तरुणांना संधी भेटेल, जरी ते वरच्या लेवलला खेळायला गेले नाही पण आपल्या आरोग्यासाठी कुठलाही खेळ अशा मैदानात खेळतील त्याचा फार आनंद आहे. नक्कीच हे मुलं सुद्धा आज घडतील आणि ज्या पुन्हा एकदा ज्या सर्व टीम विजयी झाल्या त्या सर्व टीमचं माझ्याकडून तसेच इथे उपस्थित सर्व मान्यवरांकडून आणि बाबा पॅटर्न आयोजित बाबा पॅटर्नचे आयोजक नियोजक आणि संपूर्ण निळवंडे गावाकडून आणि आपल्या संगमनेर तालुक्याचे आमदार अमोल भाऊ खताळ पाटील व महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री व अहिल्यानगरचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब, सुजयदादा विखे पाटील, आमच्या शालिनीताई असतील, धनश्रीताई असतील, म्हणजे संपूर्णच विखे पाटील परिवार व आमचा खताळ पाटील परिवार या दोन्ही परिवाराकडून पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा देते. थांबते. महासत्ता न्यूज संगमनेर.